नमस्कार. आज आपण एका अशा काळात डोकावणार आहोत जिथे खूप उलथापालथ होत होती. अलेक्झांडर तर गेला, हां, पण त्याचा सेनापती सेल्युकस निकेटर याचं संकट भारतावर अजूनही होतं. बरोबर. मोठी धास्ती होती ती. आणि अशा वेळी सगळ्यांची नजर होती मगध साम्राज्याकडे. हो, कारण तेच सर्वात शक्तिशाली राज्य होतं तेव्हा. पण तिथला राजा धनानंद तो कसा होता? आज आपण चाणक्याज वाव, मगध अँड अलेक्झांडर्स लेगसी या स्रोताच्या आधारे हेच बघणार आहोत. नक्कीच. त्यावेळची राजकीय परिस्थिती, धनानंदचं व्यक्तिमत्व आणि एका मोठ्या बदलाची सुरुवात. तर सुरुवात करूया धनानंदाच्या एका विचित्र सवयीपासून. त्याची सकाळची सुरुवातच वेगळी होती नाही का? हो, म्हणजे असं म्हणतात की तो रोज सकाळी स्वतःला आठवण करून द्यायचा की तो एका न्हाव्याचा मुलगा आहे. पण हे काही नम्रतेपोटी नव्हतं. अजिबात नाही. त्याचा विचार पूर्ण वेगळाच होता. तो म्हणायचा, की आम्ही नावी आहोत, आमच्या पुढे सगळ्यांची मान झुकते, आमच्यावर कोणी नाही. काय अहंकार होता हा. कमालीचा. आणि याच मानसिकतेत त्याला बातमी मिळाली की पोरस मारला गेला. आणि त्याला धक्का बसण्याएवढी भीती वाटली म्हणे. हो, पोरसच्या मृत्यूची नाही तर त्याच्या विचारांची भीती वाटली. अच्छा. तो म्हणाला, अरे माणूस केसांसारखा असतो आणि विचार त्वचेसारखे. केस कापले तरी त्वचा असेल तर ते पुन्हा उगवतातच की. बापरे. फक्त पोरस मेला आहे, त्याचा तो अखंड भारताचा विचार नाही मेला अजून. म्हणजे विचारांना तो किती घाबरत होता बघा. आणि मग त्याला कळलं की याच विचारांचे पुरस्कर्ते आचार्य चाणक्य त्याच्याकडे मदतीसाठी येत आहेत. तेव्हा तर तो जास्तच पेटला असणार. त्याचा इरादा काय होता? चाणक्यांना हरवायचं. हो, पण शस्त्रानं नाही, शास्त्राने. म्हणजे वादविवादात, ज्ञानाच्या चर्चेत हरवून त्यांच्या विचारांना संपवायचं होतं त्याला. काय संकुचित वृत्ती आहे. बाहेरचं मोठं संकट दिसत नाहीये, पण आपल्याच घरातल्या वेगळ्या विचारांना चिरडायचे. आणि हीच वृत्ती त्याच्या कारभारात पण दिसत होती. प्रजेवर अन्याय. खूप अन्याय. म्हणजे गरिबांवर थेट 30% कर. 30%. आणि श्रीमंत व्यापाऱ्यांवर. त्यांच्यावर फक्त 20%. आणि लोकांना भेटणं, ते तर तो टाळायचाच बहुतेक वेळा. हा, कसला राजा म्हणायचा. याच वागणुकीतून धनानंद कसा होता ते कळतं. गर्विष्ठ, प्रजेबद्दल पूर्णपणे बेफिकीर आणि निर्दयी सुद्धा. मगधची अवस्था त्यामुळेच विचित्र झाली होती. एकीकडे प्रचंड श्रीमंती, दुसरीकडे भयंकर गरिबी. असंही म्हणतात की यामागे त्याची एक खास नीती होती गरिबी वाढवण्यामागे. अगदी. त्याचा अमात्य राक्षस याच्या तोंडी एक वाक्य आहे बघा. ते म्हणतात की विद्रोह कोण करतं? निर्धन, संपन्न लोक नाही करत. अच्छा. म्हणूनच धनानंदाने गरिबांना करांखाली इतकं दाबून टाकलंय की भुकेच्या आगीतच त्यांचे सगळे विद्रोह जळून खाक होतील. म्हणजे गरिबीचा वापर शस्त्र म्हणून करायचा. किती भयंकर. हो ना. राज्यात कमालीची विषमता होती. लोक एकतर खूप श्रीमंत, नाहीतर अगदी कफल्लक. खरंय ते वाक्य, प्रजेची दशा राजाच्या विचारांवर अवलंबून असते. इथे तर राजाचे विचारच. प्रजेच्या मुळावर उठलेले होते. आणि याच अशा वातावरणात आचार्य विष्णुगुप्त म्हणजे आपले चाणक्य मगधकडे येत होते. त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का? हो, त्यांचा एक साथीदार होता, भैरव नावाचा. पण मला एक प्रश्न पडतो. चाणक्यांसारख्या हुशार माणसाला धनानंद कसा आहे हे माहीत नसेल का? नक्कीच माहीत असणार. मग तरीही ते त्याच्याकडेच का गेले मदतीसाठी? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. यातून चाणक्यांची दूरदृष्टी आणि व्यवहारवाद दिसतो. त्यांना 100% कल्पना होती की धनानंद कसा आहे. पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की सेल्युकसचं आक्रमण हे अटळ होतं. चाणक्य म्हणाले होते, त्याला वेळीच नाही रोखलं तर तो भारताची सगळी लहान मोठी राज्य गिळून टाकेल. आणि ते रोखण्याची ताकद फक्त मगधकडे होती. बरोबर. लष्करी आणि आर्थिक ताकद फक्त धनानंदकडेच होती त्यावेळी. दुसरा पर्यायच नव्हता. म्हणजे राष्ट्रावरचं मोठं संकट टाळण्यासाठी राजा कसाही असो त्याची मदत घेणं भाग होतं. अगदी. ही चाणक्यांची राष्ट्रनिष्ठा होती. त्यांनी भैरवला काय सांगितले माहितीये? काय? आपल्या या महान देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी मान अपमान काय, मी तर प्राणांची आहुती द्यायलाही तयार आहे. काय निष्ठा. त्यांना धोका दिसत होता, पण पर्याय नव्हता. मगधला जागं करणं हे सर्वात महत्वाचं होतं. त्यांचा निर्धार त्यांच्या शब्दांतून दिसतोय. आज जर मगध जागा झाला नाही तर इतिहासाच्या पानांवरून भारत देशाचं नाव पुसलं जाईल. किती गंभीर इशारा. पण त्यांचा साथीदार भैरव, तो साशंक होता. त्याला वाटत नव्हतं की धनानंद ऐकेल. त्याने विचारलं चाणक्यांना. हो. त्यांनी विचारलं, असा अहंकारी माणूस तुमचं कशाला ऐकेल? त्यावर चाणक्यांनी एक खूप महत्वाचं आणि सूचक उत्तर दिलं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, अहंकार कोणाचाच टिकत नाही भैरव. तो धनानंद असो किंवा हा सूर्य,
कारण सूर्यसुद्धा जेव्हा आपल्या तेजाच्या गर्वाने धरतीला जाळू लागतो, तेव्हा त्यावर ग्रहण लावण्यासाठी चंद्र नक्की येतो. वाह, हे तर भविष्य सांगण्यासारखं झालं. अगदी. ही फक्त उपमा नव्हती, पुढे काय होणार आहे याची ती एक झलक होती. तो प्रसंग खरंच भारी आहे. चंद्रगुप्त नावाचा तरुण मुलगा एका जाड माणसाला, ज्याला तो मोठे म्हणतोय, हो. त्याला घाबरून त्याच्याकडून 10 तांब्याची नाणी म्हणजे पण मिळवतो. कसं काय? तो झाडाआडून आवाज काढतो, म्हणतो, मी देव आहे, तुझ्या नशिबात खजिना आहे, पण आधी मला 10 पणचं नैवेद्य दे. अरे देवा, आणि तो माणूस देतो पण? हो, घाबरून देतो. पण चंद्रगुप्त पैसे घेऊन पळायला लागतो तसा तो माणूस ओरडायला लागतो, चोर चोर. मग लोक चंद्रगुप्तच्या मागे लागतात, पण हा हुशार पळता पळता त्याच मोठे माणसाला धक्का मारून पाडतो. काय सांगताय? आणि गर्दीला ओरडून सांगतो, अरे पकडा याला, आणि स्वतः त्या गर्दीत गायब होऊन जातो. म्हणजे बघा किती चातुर्य. नुसता हुशार नाही, धाडसी पण आहे. परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे बरोबर माहीत आहे त्याला. आणि मग कळतं की हा चंद्रगुप्त मौर्य आहे. हो, आणि चाणक्यांच्या त्या वाक्याशी याचा संबंध जोडला जातो की चंद्र अवश्य येतो. हाच तर तो चंद्र नसेल? अगदी तीच शक्यता निर्माण होते. धनानंद नावाच्या अहंकारी सूर्यावर ग्रहण लावणारा चंद्र, हे पात्र खूप महत्वाचं ठरणार आहे पुढे. तर इकडे चाणक्य पोचतात धनानंदाच्या दरबारात. तिथे शास्त्रार्थ सुरू असतो. हो, म्हणजे विद्वान लोकांची चर्चा, मोठे मोठे ब्राह्मण जमलेले असतात. आणि दरबारात जायच्या आधीच त्यांची भेट अमात्य राक्षसशी होते. राक्षस, जो धनानंदाचा मुख्य अमात्य आहे, पण त्याला चाणक्यांबद्दल आदर वाटतो. तो त्यांना सावध करतो. हो, तो म्हणतो, आचार्य, कशाला आपला जीव धोक्यात घालताय? आपलं बलिदान देऊन काय मिळणार आहे? पण चाणक्य ठाम असतात आपल्या निर्णयावर. हो, ते काय म्हणतात बघा, अमात्य, पायाचा दगड जमिनीत गाढून घेतो, त्याला काय मिळतं? भारताच्या सुरक्षेसाठी, अखंडतेसाठी मी तो पायाचा दगड बनायला तयार आहे. काय विचार! राक्षस परत सांगतो की नका जाऊ, पण चाणक्य ऐकत नाहीत. ते म्हणतात, तुम्ही ब्राह्मण म्हणून तुमचं कर्तव्य केलंत मला सावध करून, आता मी आचार्य म्हणून माझा धर्म निभावणार. आणि मग ते जातात धनानंद समोर. आणि धनानंद त्यांचं स्वागत करतो, पण त्यात आदर कमी आणि अपमान जास्त असतो. बरोबर. आधी तर नाव विसरल्याचं नाटक करतो, मग विचारतो, कसे आलात? कोणती सोच म्हणजे कोणता विचार तुम्हाला इथवर घेऊन आला? हा थेट टोमणा होता. इतकंच नाही, तो त्यांना शास्त्रार्थाच्या मध्ये बसवतो. म्हणतो, तुम्ही ज्ञानाचं केंद्र आहात, त्यामुळे मध्यभागी बसा, म्हणजे सगळ्यांना तुमचं तेजस्वी कपाळ दिसेल. किती मोठा अपमान! एका आचार्याला जो मदतीसाठी आलाय त्याला असा ठठ्ठेचा विषय बनवायचं. धनानंद उघडपणे म्हणतो सुद्धा, मी खात्री देतो हा शास्त्रार्थ खूप रोचक आणि मनोरंजक होईल. मी धनानंद वचन देतो की आज तुमच्या विचारात कोणतीही अडचण येणार नाही. पण त्याच्या बोलण्यातला खोटेपणा आणि क्रूर विनोद स्पष्ट जाणवत असतो. तो त्यांना मुद्दाम गाफील ठेवून अपमान करायच्या तयारीत असतो. आणि तू करतोही तेच. शास्त्रार्थ सुरू होण्याआधीच तो सैनिकांना आज्ञा देतो की या ब्राह्मणाला त्याच्या शेंडीला धरून फरफटत बाहेर काढा. अरे देवा! हा कळस असतो धनानंदच्या क्रूरतेचा आणि चाणक्यांच्या सहनशीलतेच्या परीक्षेचा. एका विद्वान आचार्याचा, जो देशासाठी मदत मागायला आलाय, त्याचा असा अपमान. आणि याच क्षणी चाणक्य ती प्रतिज्ञा घेतात, जी इतिहास बदलणार होती. अपमानित अवस्थेत ते आपली शिखा म्हणजे शेंडी मोकळी सोडतात. ब्राह्मण परंपरेत शिखेला खूप महत्व आहे, नाही का? हो, ती ज्ञान, व्रत आणि स्वाभिमानाचं प्रतीक मानली जाते. ती मोकळी सोडून प्रतिज्ञा घेणं म्हणजे एक अतिशय गंभीर गोष्ट. त्याचा अर्थ असतो की प्रतिज्ञा पूर्ण होईपर्यंत ती व्यक्ती आपलं व्रत सोडणार नाही. ही एक प्रकारे युद्धाची घोषणाच होती. आणि चाणक्य गर्जना करतात, अरे अहंकारी धनानंद, ज्या ब्राह्मणाच्या विचारांच्या प्रतीकाचा, या शिखेचा तू अपमान केला आहेस, त्याच शिखेला साक्षी मानून मी, आचार्य विष्णुगुप्त चाणक्य, शपथ घेतो की जोपर्यंत तुला या सिंहासनावरून खाली खेचून तुझ्या जागी एका योग्य प्रजाहितदक्ष राजाला बसवत नाही, तोपर्यंत ही शिखा बांधणार नाही. तो क्षण होता, निर्णायक क्षण. हा फक्त चाणक्यांचा अपमान नव्हता, तर ज्ञानाचा, विचारांचा, राष्ट्रहिताचा अपमान होता. धनानंदाने मदतीची संधी घालवली होती. बरोबर. तो सेल्युकसच्या संकटावर तोडगा काढण्याऐवजी स्वतःच राष्ट्रासाठी एक मोठा अडथळा बनला होता. त्यामुळे चाणक्यांनी त्याला हटवून एक नवीन, योग्य तोडगा निर्माण करण्याची शपथ घेतली. एका नव्या युगाची सुरुवात करण्याची शपथ.
तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण पाहिलं की कसं धनानंदाचं वर्तन मगधसाठी आणि एकूणच भारतासाठी किती धोकादायक ठरत होतं. बाहेर सेल्युकसचं संकट उभं असताना घरातला राजा असा होता. चाणक्यांनी मदतीचा हात पुढे केला, पण त्यांचा अपमान झाला. आणि त्याच अपमानातून एका मोठ्या संकल्पाचा जन्म झाला, एका नव्या प्रतिज्ञेचा उदय झाला. बरोबर. हे स्रोत आपल्याला काय सांगतात की जेव्हा एखादा शासक अहंकाराने आंधळा होतो तेव्हा तो फक्त प्रजेलाच नाही तर देशालाही धोक्यात आणतो. हे खरंय. पण गंमत बघा, हाच अहंकार आणि अन्याय अशा शक्तींना जन्म देतो जसं चाणक्यांचा निश्चय किंवा चंद्रगुप्ताची क्षमता, ज्या शेवटी त्याच सत्तेला उखडून टाकतात. म्हणजे एका अर्थाने धनानंदाने स्वतःच आपल्या पतनाची सोय केली असं म्हणायला हरकत नाही. तर यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? प्राचीन भारतातलं नेतृत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत मतभेद यांचं नातं किती नाजूक होतं, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.